नमस्कार, मी मधुरा हितगुज. ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध विकारांवर चर्चा करून उपचार पद्धतींविषयी तज्ज्ञांकडून माहिती जाणून घेत असतो. आणि आज आपण माउथ बॉडी कनेक्शन, मौखिक आरोग्य हा शरीराचा आरसा या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर हिमांशू गुप्ता. विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर गुप्ता यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर हिमांशू गुप्ता हे डेंटल सर्जन आहेत. डॉक्टर गुप्ता हे सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. अमेरिकन डेंटल असोसिएशन, इंडिया डेंटल असोसिएशन, अमेरिकन कॉलेज ऑफ हेल्थ केअर एक्झिक्युटिव्ह यांसारख्या जगभरातील विविध व्यावसायिक संघटनांचे ते मेंबर देखील आहेत. आपल्या अथक प्रयत्नांनी त्यांनी मराठवाड्यातील आरोग्य सेवेच्या दृष्टिकोनात क्रांती घडवून आणली आहे. मराठवाडा हॉस्पिटलच्या अध्यक्षपदी असताना त्यांनी विविध उपक्रम राबवले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अवयवदान शिबिर, त्याचबरोबर डायलिसिस शिबिर, कोविड लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. आतापर्यंत त्यांनी सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये 15,000पेक्षाही अधिक रुग्णांवरती उपचार केलेत. आणि इतकंच नाही तर डॉक्टर गुप्ता यांना दंतचिकित्सेबद्दल खूप दूरदृष्टी देखील आहे. आणि त्यासाठीच त्यांनी भारतातील सर्वात प्रगत दंत आणि मौखिक आरोग्य सुविधा असलेलं ओरल केअर को इन ही नवी सुविधा औरंगाबादमध्ये सुरू केलेली आहे. एकाच छताखाली दातांवरील सगळे उपचार या ठिकाणी उपलब्ध आहेत. चला तर आज आपण ओरल केअर को इन याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत डॉक्टर हिमांशू गुप्ता यांच्याकडून लगेचच. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला हेच विचारायचे की ओरल केअर बद्दल काय सांगाल? oralcare.co.in हे एक प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी येणारे पेशंटला एक छताखाली सर्व दंतरोग उपचार आणि ओरल केअरचे जे सोल्युशन्स आहे ते भेटतात. या ठिकाणी जे दंतशल्य चिकित्सक आहे, डेंटल प्रोफेशनल्स आहे, त्यांना पण संधी आहे की जर त्यांच्या स्वतःचा क्लिनिक नाहीये तर ते पण आमचे हे oralcare.co.in प्लॅटफॉर्मवर येऊन स्वतःचे पेशंट घेऊन येऊ शकतात आणि हे केंद्राचा वापर करून त्यांना चांगली सुविधा प्रदान करू शकतात. हे oralcare.co.in मध्ये A to Z डेंटिस्ट्रीमध्ये लागणारा इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध आहे. जनरली जे डेंटिस्ट स्वतःचा क्लिनिक करतात ते त्यांना लागणारी गोष्टी ठेवतात आणि पेशंटला उपचार देतात. किंवा डेंटल स्पेशलिस्ट असले तर ते स्पेशलायझेशन साठी लागणारा साहित्य किंवा इन्फ्रास्ट्रक्चर उभा करतात आणि सेवा देतात. पण oralcare.co.in मध्ये आम्ही डेंटिस्ट आणि डेंटल प्रोफेशनल स्पेशलिस्ट सगळ्यांसाठी सगळी सोय केलेली आहे. आणि त्यामुळे जे काय आपले मुखरोग आहे किंवा डेंटल प्रॉब्लेम आहे त्यासाठी संपूर्ण ट्रीटमेंट आपण प्रिसाइज, परफेक्ट आणि प्रिडिक्टेबल थेट ठेवून देऊ शकतो. अगदी. आता डॉक्टर तुम्ही फार महत्वाचं सांगितलं, कारण की ओरल केअरमध्ये एक तर सगळ्या ज्या डेंटल ट्रीटमेंट्स आहेत त्या एकाच छताखाली तर उपलब्ध आहेत, मात्र डॉक्टरांना देखील इथे येऊन ट्रीटमेंट करण्याची तुम्ही सोय ठेवलेली आहे. मला अजून एक महत्वाचा खरं तर प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. खरं तर डेंटल ट्रीटमेंट ज्या आहेत त्याला नेमकं कशा पद्धतीनं आता तिथे प्रोत्साहन मिळते? आज एकाच छताखाली या सगळ्या ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत तर आम्ही वेळेवेळेवर चांगले पद्धतीचे ट्रीटमेंट शिबिर आयोजित करतो. व्यसनमुक्ती टोबॅको सजेशन प्रोग्राम, गुटखा च्युईंग बद्दल अवेअरनेस, आणि हे इंडस्ट्रियल बेल्ट आहे औरंगाबाद, या ठिकाणी आम्ही इंडस्ट्रीज मध्ये जाऊन अवेअरनेस क्रिएट करतो. आणि बऱ्याच हॉस्पिटल सोबत आमचा टायअप आहे. त्या ठिकाणी जे मधुमेहाचे रोगी आहे, रक्तदाबाचे रोगी आहे, किडनी आजाराचे रोगी आहे, त्यांची जागरूकता उत्पन्न करतो. आणि जे आपले वेगळे वेगळे इंडियन फेस्टिवल्स आहे
त्यावेळी आम्ही सगळ्यांसाठी चांगले हेल्थ केअर अवेअरनेस प्रोग्राम सोबत हेल्थ केअर ट्रीटमेंटला पण चांगल्या प्रकारे करून देतो. बरं. त्यामुळे आमच्याशी एक पब्लिक कनेक्ट डेव्हलप करून एक रिलेशनशिप बिल्ड करतो आणि oralcare.co.in चे माध्यमातून आम्ही चांगले सुविधा लवकरच लवकर, आमचा एक मोठा ध्येय आहे की डेंटल ट्रीटमेंटसाठी जे परत सिटिंग लागतात ते कशाप्रमाणे कमी करायची. तर आम्ही सिंगल सिटिंग डेंटिस्ट्री यावर भर देऊन लवकर उपचार त्यांना प्रदान करतो, असा आमचा मोटो पण आहे आणि तेच आम्ही प्रॅक्टिस करतो. डिजिटल डेंटिस्ट्री तुमच्याकडे उपलब्ध आहे. हे डिजिटल डेंटिस्ट्री म्हणजे काय आहे, त्याचबरोबर सिंगल डे डेंटिस्ट्री म्हणजे काय, त्याबद्दल काय सांगाल? डिजिटल डेंटिस्ट्री हे मागचे 5-6 वर्षामध्ये भारतात प्रवेश केलेला आहे. आणि डिजिटल डेंटिस्ट्री म्हणजे टेक्नॉलॉजी जे वेस्टर्न कंट्रीज मध्ये उपलब्ध आहे ते टेक्नॉलॉजी बेस्ड ट्रीटमेंट डेंटिस्ट्रीमध्ये जे द्यायची पद्धती आहे त्याला आपण डिजिटल डेंटिस्ट्री म्हणतो. सर्वात आधी जर आपण डेंटल ट्रीटमेंटसाठी गेलं तर ते एक एक्सरे काढायचा असतात. बरंच वेळी डॉक्टर सांगतात एक्सरे करावा लागेल. तर ते आधी एक फिल्म होती, ते फिल्म घेऊन आपण डेंटल एक्सरे करत होता. आता ते डिजिटल सेन्सर मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. ते डिजिटल सेन्सर ठेवून आपण डायरेक्ट एक्सरे एक्सपोज केला तर 2 सेकंदात आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे की आपल्याला काय प्रॉब्लेम आहे ते एक्सरेच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे. अगोदर ते लहान एक्सरे पाहून पेशंटला हे सॅटिस्फॅक्शन न होत होतं की जे काय डॉक्टर आम्हाला सांगतात ते आम्हाला तर दिसलं नाही, ते नुसतं डॉक्टरला दिसला आणि कळला काय प्रॉब्लेम आहे. पण हे डिजिटल डेंटिस्ट्रीचा सेन्सर आपल्याला मोठी इमेज टीव्हीवर किंवा लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर दाखवू शकतो आणि त्यामध्ये आपण पेशंटला एज्युकेशन पण करतो. पेशंटला हे पण दाखवतो डिफेक्ट कुठे आहे आणि मोठी इमेज असली आणि क्लिअरिटी असली तर इव्हन ट्रीटिंग डॉक्टरला पण सोय आहे की ते चांगला निर्णय घेऊ शकतात आणि व्यवस्थित ट्रीटमेंट देऊ शकतात. हे एक घटक आहे डिजिटल डेंटिस्ट्रीचा. आता रूट कॅनल ट्रीटमेंट आहे, त्यासाठी आपल्याला डायग्नोसिस करायचे आहे किंवा आपले पूर्ण तोंडात बरेच ठिकाणी प्रॉब्लेम आहे त्यासाठी डायग्नोसिस करायची आहे. तर सीबीसीटी स्कॅन किंवा ओपीजी किंवा लेटरल सेफेलोग्राफ हे डेंटिस्ट्रीमध्ये फार पेशंटला लागतात आणि त्यासाठी आपल्याकडे इन हाऊस सिरोना सीबीसीटी सिस्टम आहे. त्यामध्ये आपण चेहऱ्याचे संपूर्ण डायग्नोसिससाठी सीबीसीटी करू शकतो. जर नुसतं एक दाताचा भाग पाहायचा आहे ते पण पाहू शकतो. बरंच दाताबद्दल जर डायग्नोसिस स्टॅब्लिश करायचं आहे ते पण करू शकतो. आधी आपण दाताचा कॅप करायसाठी किंवा दात बसवायसाठी इम्प्रेशन घेत होतो. बरोबर. आता ते इम्प्रेशन घ्यायची गरज नाहीये. आपण हे स्कॅनिंग करू शकतो आणि स्कॅनिंगचे मार्फत आपण दात डिझाईन करू शकतो आणि पेशंटला दाखवून इमिडिएटली डिसिजन घेऊन त्याची मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो. हे डिजिटल डेंटिस्ट्रीचा मोठा घटक आहे. ह्यामध्ये प्रिसिजन, परफेक्शन आणि प्रिडिक्टेबिलिटी की हे ट्रीटमेंट जे केलं आहे ते किती लांब चालणार आहे हा एक मोठा ऍडव्हान्टेज आपल्याला डिजिटल डेंटिस्ट्री माध्यमातून भेटलेला आहे आणि याची पूर्ण सोय आम्ही oralcare.co.in मध्ये केलेली आहे. आणि जे तज्ञ डॉक्टर आहे ज्यांना आम्ही प्रॉस्थोडॉन्टिस्ट म्हणतो, एंडोडॉन्टिस्ट म्हणतो, पेरिओडॉन्टिस्ट म्हणतो, त्यांच्यासाठी हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना ट्रीटमेंटसाठी पेशंटला चांगला उपचार द्यायसाठी फार महत्वाचा ठरलेला आहे. अगदी.
अगदी म्हणजे थोडक्यात ओरल केअरमध्ये एकतर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे आणि त्यामुळे अर्थातच जेव्हा डेंटल साठी ट्रीटमेंट करण्यासाठी तुमच्याकडे जेव्हा पेशंट येतो त्यांना लवकरात लवकर एकतर ह्या सगळ्यातून ट्रीटमेंट तर मिळतेच, पण त्याचबरोबर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असल्यामुळे ही ट्रीटमेंट अतिशय सोपी होऊन जाते. डॉक्टर, मला अजून एक महत्त्वाचा तुम्हाला या निमित्ताने प्रश्न विचारायचा आहे. ओरल आणि डेंटल केअरमध्ये नेमका काय फरक आहे? हे फार चांगला प्रश्न केला तुम्ही. मोस्ट ऑफ द टाइम ज्यावेळी आपण डेंटल सर्जनकडे जातो किंवा दंत शल्य चिकित्सकाकडे जातो तर आपल्याला काय वाटतं हे नुसते दातांचे डॉक्टर आहे. तसा नाहीये. प्रत्येक डेंटल सर्जन किंवा डेंटल स्पेशलिस्ट, ज्यांना आम्ही डेंटल प्रोफेशनल्स म्हणतात, यांना संपूर्ण ट्रेनिंग असतात. त्यांना तोंडामध्ये काय आजारचे प्रारंभिक सिम्पटम्स आहे, इनिशियल सिम्पटम्स आहे, त्या बाबतीत संपूर्ण ट्रेनिंग त्यांचे 4 वर्षाचे कोर्स क्युरिक्युलम मध्ये भेटते. आणि जे काय शरीराचे आत घटक आहे त्याचे लक्षण, प्राथमिक लक्षण आपल्याला तोंडामध्ये दिसत आहेत. म्हणून ओरल केअर आणि डेंटल केअर मध्ये रिलेशन आहे. डेंटल केअर इज वन पार्ट ऑफ ओरल केअर. बरं. आणि ते ओरल केअरच्या माध्यमातून आपण संपूर्ण शरीरामध्ये जे काय परिवर्तन घटत आहे त्यांचं प्राथमिक लक्षण पाहून प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स घेऊ शकतो आणि वेळेपूर्वी चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट निर्धारित करून त्याला व्यवस्थित करू शकतो. बरं बरं. म्हणजे इतका मोठा फरक आपल्याला पाहायला मिळतो. आणि मला वाटतं की डेंटल ट्रीटमेंट जी आहे की ती फक्त तुमच्या दाताच्या भोवती फक्त नसते, तर ती पूर्ण अख्ख्या शरीराचा आरसा असते. आणि आपण खरं तर ह्यावरतीच खरं तर चर्चा करतोय. माझ्यासोबत डॉक्टर हिमांशू गुप्ता आहेत. आपण डॉक्टर एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. ब्रेकनंतर हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण माउथ बॉडी कनेक्शन, मौखिक आरोग्य हा शरीराचा आरसा या विषयावर चर्चा करतोय. आणि माझ्यासोबत या विषयावरती चर्चा करण्यासाठी आहेत डॉक्टर हिमांशू गुप्ता. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे येऊया. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही ओरल आणि डेंटल केअर मधला फरक सांगितला. मात्र मला अजून एक महत्वाचा विषय आजचा आपला जो आहे तो म्हणजे मौखिक जे आरोग्य आहे, म्हणजे मुखाचं जे आरोग्य आहे किंवा दातांचं जे आरोग्य आहे त्याचा शरीराचा हा आरसा तुम्ही म्हणताय. म्हणजे नेमकं काय आहे? नेमकं कशावरती तुम्ही दृष्टिक्षेप टाकताय किंवा त्याबद्दल काय सांगाल? माउथ आणि बॉडी हे कनेक्टेड आहे. आणि जर आपण लक्षात घेतलं तर प्रत्येक वेळी ज्या आम्ही फिजिशियनकडे जातो, कोणताच पेशंट फिजिशियनकडे जातो, तर ते म्हणतात तोंड दाखवा, तोंड मोठा उघडा. तर त्याचा अर्थ काय? ते तोंडामध्ये पाहून वेगळे वेगळे सिम्पटम्स अंडरस्टँड करू शकतो. म्हणजे माउथ आणि बॉडी कनेक्टेड आहे. नुसतं अंग नाही, ते इव्हन जे सिम्पटम्स आहे ते लवकरात लवकर सर्वात आधी तोंडामध्ये दिसत आहे, माउथ मध्ये दिसत आहे. हे एक सायन्स आहे. आणि त्यामध्ये जे काय कॉमन प्रॉब्लेम्स आहे, हिरड्यातून रक्तस्राव, दातामध्ये ठणक लागणे, दातामध्ये दुखणे, दात वाकडे होणे, बरेच असे मायनर टू मेजर सिम्पटम्स आहे जे डायरेक्टली आपले स्वास्थ्य, आपले बेसिक हेल्थ याच्याशी कनेक्टेड आहे. आणि जर पेशंटला डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स आहे किंवा जे हार्मोनल चेंजेस असणारे व्यवस्था किंवा प्युबर्टल एज ज्याला म्हणतात आपण, प्रेग्नन्सी म्हणतात, मेन्स्युरेशन म्हणतात, हे सगळे जे घटक शरीराचे आहे त्यामध्ये जे काही बदल आपल्या शरीरात होतं त्याचा प्राथमिक सिम्पटम्स आणि त्याचं जे लक्षण आहे ते आपल्याला तोंडामध्ये दिसत आहे. माउथ आणि बॉडीचं कनेक्शन देखील आहे, मग हे कसं काय? हे आपले
शरीरात जे काय चेंजेस येतात, फॉर एक्झाम्पल जर कोणी पेशंटला डायबिटीज झालेली आहे, तर डायबिटीजचे जे परिवर्तन शरीरामध्ये होणार आहे त्याचा काय प्रमाण तोडामध्ये पण होणार आहे. हिरडीवर प्रमाण येतो, दातावर त्याचा परिणाम असतो. जर डायबिटीजची मेडिसिन्स वगैरे चालू आहे तर त्याबद्दल पण आपले हिरड्यामध्ये आणि दातामध्ये किंवा तोडामध्ये एक वेगळ्या प्रकारचे लक्षण उपलब्ध होतात. जर हायपरटेन्शन म्हणलं तर कॉमन डिझीज बद्दल मी जास्ती बोलतो. जे हायपरटेन्शन म्हणलं तर त्यामध्ये वेगळे वेगळे प्रॉब्लेम्स आहेत जे रिलेटेड आहे. हृदयाचे आजार असले, किडनीचे आजार असले, थायरॉइड, ब्रॉन्कियल अस्थमा, कॉमन टू कॉम्प्लेक्स मेडिकल प्रॉब्लेम जे काय शरीरामध्ये होत आहे त्याचे प्राथमिक लक्षण आणि ते आजारामुळे तोंडामध्ये होणारे परिवर्तन हे माउथ बॉडी कनेक्शन संपूर्णपणे एस्टॅब्लिश करतात. बरं. आणि यामुळे आपल्याला डेंटल ट्रीटमेंट, डेंटल हायजीन ज्याला आपण ओरल हायजीन म्हणतो, याचं फार महत्व आहे. जर तुम्ही चांगली ओरल हायजीन मेंटेन केली तर तुम्हाला शरीराचे आजार, हायपरटेन्शन, डायबिटीज यामध्ये पण बेनिफिट होत आहे. बरोबर. डॉक्टर, सेहत का कुल्ला हे खरं तर तुमचं एक स्लोगन आहे. ह्याबद्दल मला खरं तर जाणून घ्यायचंय, पण तत्पूर्वी आपण त्या संदर्भातला एक व्हिडिओ पाहूया आणि त्यानंतर ह्यावरती चर्चा करूया. माउथ इज द मिरर ऑफ बॉडी असं म्हणलं जातं, कारण आपल्या शरीराच्या कित्येक आजारांची सुरुवात ही आपल्या तोंडातील समस्यांपासून झालेली दिसून येते. याच गोष्टीला लक्षात घेऊन एक सामाजिक पुढाकार oralcare.co.in ने घेतला आणि एक अभियान सुरू केलं, ज्यात अतिशय सोप्या पद्धतीनं स्वतःच्या आरोग्याची तपासणी स्वतः करता येते. हे अभियान म्हणजेच सेहत का कुल्ला. चला तर बघूयात सेहत का कुल्ला नक्की काय आहे. नमस्कार, मी आज तुमची काय मदत करू शकते? हाय मॅम, माझ्या हिरड्यांमध्ये त्रास होतोय आणि रक्तस्राव होतो. बर, रोज होतो? ब्रश करताना होतो जास्त? ब्रश करता वेळेस होतो. मी एकदा चेक करते. करा, इथे होतो? मी बघितल्यावर असं लक्षात आलं की तुमची तोंडाची ओरल हायजीन जी आहे, म्हणजे मुखाची स्वच्छता, ही थोडीशी कमी पडतीये. त्याच्यामुळे हिरड्यांमधनं रक्त येतं. तर आपण त्यावर आता सध्या ट्रीटमेंट करूयात आणि औषधं देखील देऊयात. पण इथून पुढे तुम्हाला तुमची मौखिक आरोग्य आणि मुखाची स्वच्छता चांगली मेंटेन करावी लागेल. तर त्यासाठी oralcare.co.in ने एक उपक्रम राबवलाय, त्याचं नाव आहे सेहत का कुल्ला. तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्वपरीक्षण करायचं आहे. तुम्हाला काही तोंडामध्ये, दातामध्ये काही प्रॉब्लेम आहेत का? तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं काहीच करायचं नाहीये. तुम्ही सकाळी उठून जेव्हा ब्रश करता आणि चूळ भरता तेव्हा तुमच्या बोटांनी दात साफ करता, हिरडीवर फिरवता. त्याचंच एक छोटं मॉडिफिकेशन म्हणजे सेहत का कुल्ला. तर त्याच्यात तुम्हाला काय करायचंय, तुमच्या बोटांनी हिरडीवरती सर्वत्र फिरवायचंय आणि कुठे उग्र भाग, जखम, सूज काही दिसल्यास किंवा काही जाणवल्यास तुम्हाला तुमच्या डॉक्टरांकडे यायचंय. एकदा करून बघता? तर तुमचं बोट घ्या आणि सर्वत्र फिरवून बघा. तुमच्या हिरडीवर, ओठाच्या मागे, गालाच्या मागे, टाळूवर, दातांच्या मागचा भाग. बरोबर, अगदी बरोबर. तुमची जीभ, अशा सर्व भागांवर स्पर्श करायचा आहे जिथे तुम्ही नेहमी स्पर्श करत नाही. त्याच्यामुळे काय होईल की जे काही तोंडामध्ये तुम्हाला रोग निर्माण झालाय तर ते तुम्हाला पहिल्याच टप्प्यात लक्षात येईल आणि त्याची ट्रीटमेंट तुम्ही लवकर घेऊ शकाल. याचाच एक दुसरा फायदा असा आहे की याच बोटांनी तुम्ही तुमच्या हिरडीची मसाज करू शकता. त्यामुळे तुमचे दात मजबूत राहतील आणि हिरडी एकदम हेल्दी राहील. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या बोटांनी तुमचे दात देखील स्वच्छ करू शकता. एकदा करून बघा. बरोबर. तर यामुळे तुमचे मुखाचे आरोग्य चांगले राहील. अगदी बरोबर. तर
या पुस्तकामध्ये आणखीन माहिती आहे सेहत का कुल्लाबद्दल, ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये रिन्स मुवमेंट असं म्हणतो. तर लक्षात ठेवा, रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्याच्या आधी ब्रश केल्यावरती सेहत का कुल्ला अगदी आठवणीने करा आणि तुमचे दाताचे आणि शरीराचे आरोग्य चांगले ठेवा. डॉक्टर, आत्ताच आपण खरं तर हा व्हिडिओ पाहिला. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही खरं तर डेंटल किंवा दाताचं आरोग्य कसं चांगलं ठेवायचं हे सांगितलं. मात्र ह्या मागचा नेमका दृष्टिकोन काय आहे त्याबद्दल अगदी थोडक्यात काय सांगाल? याच्याबद्दल जे मोटो आहे ते माउथ बॉडी कनेक्शन यासाठी स्वतःहून पेशंट किंवा जनमानस काय करू शकतो. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वेळी आपण सकाळी दात क्लीन करतो, गुळणा करतो, पण त्यावेळी आपण धावपळ करतो. बरोबर. जर आपण 1 मिनिटाची वेळ दिली आणि स्वपरीक्षण केलं तर बऱ्याच अशी गोष्टी आहेत जे आपल्याला दिसू शकणार आहे. अगदी. आणि मला वाटतं की दाताचं जर आरोग्यच उत्तम असेल तर नक्कीच आपल्या शरीराचं आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य देखील चांगलं राहू शकतं. आणि ज्यांना कोणाला खरं तर ओरल केअर बद्दल अजून काही माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती नक्कीच तुम्ही संपर्क साधा. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते. मात्र एकूणच तुम्ही दाताच्या आरोग्याबद्दल खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. आणि यानंतर हितगुजमध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज.